धुळ्यात थंडीच्या तापमानात घट, दुभत्या जनावरांची जोखीम वाढली. धुळ्यात थंडीचं तापमान 8 अंश सेल्सिअस वर. अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे किमान तापमान उतरत आहे. दरम्यान हवामान विभागानं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह धुळ्यात थंडीची लाट तीव्र जाणवू शकते आणि धुळे जिल्ह्याला थंडीचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर पशुधनास तो धोकादायक ठरू शकतो अशी देखील शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागात दुभत्या जनावरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय केले जात आहेत. शेतकरी आपल्या पशुधनाची काळजी घेत आपल्या दुभत्या जनावरांच्या अंगावर गोणपट अंथरून गायींच्या गोठ्यामध्ये शेकोटी पेटवून त्यांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. 2-3 दिवसांपासून तापमानात घट होऊन थंडी अधिक जाणवत आहे. थंडीची लाट आल्यास शरीराचं तापमान कमी होतं. त्यातून पशुधनास हायपोथर्मिया, श्वसनाचे आजार, दूध उत्पादनात घट आणि अचानक मृत्यूही होऊ शकतो. नवजात वासरे, अशक्त आणि दुभती जनावरे या काळात सर्वाधिक जोखमीच्या गटात येतात. म्हणून शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. 4 दिवसापासून थंडी वाढली आहे, पण आमचं माणसाचं ठीक आहे, पण जनावरांचं कसं करायचं? गोंट-गांट काही कम राहावं लागतं. ते थंडी जास्त पडली बुवा असं जनावरांना त्रास होतोय. दूध काय करायचं? दूधचा परिणाम कमी होतोय. लोकनायक न्यूज